याआधी तुम्ही मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवाय पास झालेले ठराव बघितले असतील किंवा वेगवेगळ्या निविदा पाहिल्या असतील की ज्या बनावट आहेत किंवा अगदी काय तर आता रिसेंटली पीक विम्याचं प्रकरण निघालं होतं. याच्यामध्ये शेतकरी जे एक्झिस्टच करत नाहीत किंवा जे त्या पीक विम्यासाठी ॲप्लिकेबलच नाहीत अशांची पण तिथे नावं होती आणि त्यांच्या नावावरती पीक विमा लाटलाय असं दिसलेलं असेल. आता झालंय काय बघा, सरकारमध्ये शासन निर्णय जी आर जे आपले असतात गव्हर्नमेंट रिझर्वेशन तोच थेट खोट्या काढल्या असं समोर आलं आहे. आणि त्या गोष्टी आता आणखी म्हणजे जर धूर येतोय तर तिथे कुठेतरी ठिणगी लागलेलीच असेल. आणि असे आता जी आर समोर तर आलेत, आणखी किती निघतात हे पण बघणं महत्त्वाचं आहे. इतकं स्ट्रॉंग सरकार आल्यानंतर या सरकारमध्ये काय चाललं आहे आणि ते कोणत्या लेवलला त्याची डेप्थ आहे हे समजून घ्यायचं असेल तर माझ्यासोबत आत्ता विजय कुंभार सर आहेत. बऱ्याच दिवसानंतर भेटलो खरं तर आपणच. आपण सरांकडे विषय मोठा आहे. मला समजून घ्यायचं आहे की नक्की घडलंय काय या सगळ्या प्रकरणामध्ये. कारण जर जी आरच पूर्ण तो फेक निघाला असेल तर त्याचं एक्झिक्युशन त्या जी आरच्या अनुषंगाने घडलेल्या गोष्टी त्या नक्की कशा झाल्यात मग. पहिली गोष्ट जे शासन आदेश असतात त्याच्यामध्ये बनावट किंवा खोटे याचे 4-5 प्रकार आहेत. त्याच्यातला सगळ्यात शेवटचा आणि सगळ्यात वाईट प्रकार हा आत्ता घडलेला दिसतोय. परिसीमा गाठली म्हणजे शासनाने काहीतरी आदेश काढणे, इतरांना त्याचा अर्थ न समजणे, तो फक्त ठेकेदाराला किंवा अधिकाऱ्यांना समजणे, या प्रकारचे एक जी आर. अधिकार नसताना आचारसंहितेच्या काळात काढणे हा प्रकार वेगळा, जे नंतर 101 शासनादेश रद्द केले असं इलेक्शन कमिशनचं म्हणणं आहे. आपलं नाही, परंतु ते कुठले रद्द केले आपल्याला अजून माहिती नाही. आणि हा जो आहे हा आणखी म्हणजे सगळ्यात हाईट म्हणता येईल. 23 ऑक्टोबर 2024 रोजी एक शासनादेश काढण्यात आला ग्रामविकास विभागाचा. त्या आधारे अहिल्यानगर म्हणजे त्यावेळचं अहमदनगर इथे सुमारे 7 कोटी रुपयाची कामं, छोटी छोटी कामं करण्याचा मान्यता होती. त्यानंतर त्याचे निविदा प्रक्रिया राबवण्यात आली आणि अचानक 4 किंवा 5 एप्रिलला शासनाच्या लक्षात आलं की अशा ज्या आधारे निविदा काढल्या गेल्यात, ज्या आधारे त्या मंजूर झाल्यात, तो शासन आदेशच अस्तित्वात नाही. अस्तित्वातच नाही म्हणजे शासनाच्या लेखी त्याचं काही अस्तित्वात नाही. तो कोणी काढलाय काही माहिती नाही. तो बोगस आहे असं शासनाचं म्हणणं आहे. आणि शासनाने खाली हे पाठवलेत की याच्यावर कार्यवाही करू नये. 6 महिन्यानंतर म्हणजे कुठेतरी काही झालं असेल, एखाद्या मान्यतेला प्रस्ताव पुढे गेला असेल आणि या शासन आदेशाचा उल्लेख आला असेल. 4 एप्रिलचं पत्र आहे ते. सार्वजनिक बांधकाम विभाग अहमदनगर अहिल्यानगरला त्यांनी पाठवले. आता एवढा जर प्रकार शासनात घडत असेल, हा उघड कालेला शासनाने मान्य केलेला, शासनाने पाठवलेला, शासनाने सांगितलेला बनावट शासन आदेश, की हा आदेश अस्तित्वात नाही. फक्त या ईमेलवरून आलेले म्हणजे त्यांनी NIC म्हणून काहीतरी ईमेल दिला आहे त्याच्यावरून आलेल्या गोष्टी ग्राह्य धराव्यात. आता शासनाचे अधिकारी वेगवेगळे ईमेल करतायत, त्या संदर्भात मी कंप्लेंट केलेली आहे की त्यांचे ईमेल अधिकृत नाही आहेत. शासनाने सगळ्या डिपार्टमेंटला आणि अधिकाऱ्यांना ईमेल द्यावेत अधिकृत आणि त्याची सगळी नोंद शासनाकडे असावी मागणी केली. पण शासनाच्या अजून मंत्र्यांसाठी आयपॅड घ्यायला वेळ आहे, परंतु अधिकृत ईमेल ID द्यायला शासनाला वेळ नाही. आणि आता हा प्रकार उघड केलेला आहे. आता तरी शासनाने जागं व्हायला पाहिजे. शासन आदेश बाहेरचा कोणीतरी, बाहेरचा की आतल्याने केला आहे माहिती नाही, पण त्याच्यावर कुठला संकेताका नंबर वगैरे काही दिसत नाही. आणि 6 महिन्यात त्याची अंमलबजावणी झाली असेल, कारण त्या आचारसंहितेच्या काळात ज्या अर्थी हा शासन आदेश काढलेला आहे त्या अर्थी याची अंमलबजावणी सगळ्यांच्या संमतीने झालेली आहे. याच्यामध्ये एक उल्लेख आहे त्या पत्रामध्ये की 3/10/2024च्या अधिकृत म्हणजे 3 ऑक्टोबरचा आचारसंहिता 15 तारखेला लागली ना. त्याच दरम्यान म्हणजे अगदी घाई चाललेली असते आदेश काढण्याची त्या काळातला आहे. तुम्हाला आठवत असेल मध्ये मी जेव्हा इंद्रायणी नदीवरचा पूल पडला होता त्यावेळी 15 ऑक्टोबर तारखेचा त्याच्यामध्ये मी वारंवार उल्लेख केला होता. ती तारीख इतकी इंटरेस्टिंग आहे महाराष्ट्राच्या राजकारणातली. त्याचं कारण असं आहे की 15 ऑक्टोबर 2024ला दुपारनंतर आचारसंहिता लागली. त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये जवळपास 4 कॅबिनेट बैठका पार पडल्या. सह्याद्री अतिथीगृहावरती त्या घेण्यात आल्या मला आठवते. आणि सरकारने अगदी वारेमाप जी आर त्याच्या सगळ्यामध्ये काढले, फटाफट निर्णय मंजूर करून घेतले का तर ते कामांना अडथळा नको असं त्या सगळ्यामध्ये त्यांचं म्हणणं होतं. पण आता बघा
मंजूर केलेला निर्णय ज्याचा शासन निर्णय जाहीर झाला आहे त्याच्यावरती कदाचित 6,95,95 म्हणजे जवळपास 7 कोटींचं त्याच्यात आहे. तो अख्खा बनावट आत्ताच दिसतंय. ह्या म्हणजे सरकारने जे घाईघाई सही या सगळ्यामध्ये केली त्यातलंच एक प्रकरण आहे. हे त्यातलंच एक प्रकरण. कारण तिथं काय असतं, म्हणजे हा आरोप मी अनेक वेळा केला आहे, मंत्रालयामध्ये शासन आदेश हे बहुतेक वेळा ठेकेदारच काढतात. त्यामुळे कधी घाई करायची, कधी करायची नाही, कधी साहेबांची कुठल्या वेळेला सही घ्यायची, हे सगळं तिथल्या ठेकेदारांना माहिती असतं. शासन निर्णयावरती काय मग उपसचिव किंवा अवर सचिव असा सह्या असतात. जो कुणी असेल त्याची आणि बनावट सही करायला काय लागत नाही ना. त्याला काय बघताय कोण हा प्रश्न आहे. कारण ज्या ईमेलवरनं आलेत तो ईमेलच अधिकृत नाही असं शासनाचंच म्हणणं आहे. ह्या अधिकृत ईमेलवरनं ते आलं पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि ते ईमेल आय डी अजून शासनाने दिलेले नाहीत. त्यामुळे कुठलाही अधिकारी कसलेही आणि कोणतेही ईमेल वापरतो. मंत्री कोण होतं ग्रामविकास? त्यावेळेला मला आठवत नाही कोण मंत्री होते ते, आठवत नाही. आधी अब्दुल सत्तार होते माझ्या माहितीनुसार ग्रामविकास, आणि नंतर मग गिरीश महाजनांकडे नंतर ग्रामविकास आला. कदाचित त्यांच्याकडे असेल, मला माहिती नाही. नाही, एक महत्त्वाचं याच्यामध्ये आणखी काही गोष्टींचं नंतरच्या याच्यामध्ये दिसतंय की हे ग्रामविकास आणि पंचायत राजचं हे सगळं दिसतंय. मुद्दा असा आहे बघा, आता याच्यामध्ये अमाऊंट आहे 6,95,00,00,000 जवळपास 7 कोटींची. हे सरकारच्या एक्झॅक्टली कसं लक्षात आलंय? कारण म्हणजे बघा ना, 10 ऑक्टोबर 15 ऑक्टोबर समजा आपण तारीख दिली, तो 3 ऑक्टोबरचा आहे. लेटर काढले 4 एप्रिलला आत्ता. याचं कारण कदाचित असं घडलं असेल की या सगळ्यामध्ये कुणीतरी अतिहुशार निघाला असेल. त्याने ते बजेट लॉक झालं की नाही हे बघण्यासाठी मान्यता घेतली असेल आणि त्यावेळेला जी आर बघितला असेल आणि तो जी आर आढळला नाही, त्याच्यातून हे उघडकीला आलं असेल. म्हणजे नवीन अधिकारी कदाचित आला असेल आणि त्यांनी सगळी प्रोसिजर पाळण्याचा प्रयत्न केला असेल आणि त्याच्यातूनही लक्षात आलं असेल. फारच इंटरेस्टिंग आहे सगळं. आता ग्रामविकासला जयकुमार गोरे वगैरे सगळं बघतायत, पण आधी बहुतेक गिरीश महाजन मला आधीचे ग्रामविकास आठवतात. त्यानंतर चेक केलं पाहिजे एकदा, ते कळून जाईल म्हणजे मंत्री कोण होते. नाही, मुद्दा तो नाही. आता रिसेंटली पालखीच्या याच्यामध्ये पण टेंडरिंगचं लफडं करून ठेवलं काहीतरी. म्हणजे शासन आदेश किती प्रकारचे बोगस असतात, कसे काढले जातात, ठेकेदारांसाठी कसे काढले जातात, याचे हल्ली बरेच नमुने आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता पालखीमध्ये प्रचार करण्यासाठी विविध विभागांचा, शासकीय योजनांचा काही प्रशासकीय मान्यता देण्याचे शासन आदेश काढण्यात आले. आता पद्धत अशी असते की आधी शासनाने प्रशासकीय मान्यता द्यायची, त्यानंतर निविदा काढायची, त्यानंतर मग त्याची अंमलबजावणी सगळं होतं. आता ही पालखी मला वाटतं एक 10-12 दिवसापूर्वी चालू झाली. पालखी चालू झाल्यानंतर काही निविदा प्रचार आणि प्रसिद्धीच्या काढण्यासाठी प्रशासकीय मान्यता दिली. ही मान्यता 4 कोटीपासून 10 कोटीपर्यंत आहे वेगवेगळ्या विभागांची. आता हे प्रशासकीय आदेश ही काम करायचं होतं, ते पालखीमध्ये प्रचार प्रसाराचं करायचं होतं. पण जर प्रशासकीय मान्यताच पालखी चालू झाल्यानंतर मिळाली असेल तर मग काम करणार. बरं, हे सगळं काम केल्याचं दाखवलं जाईल याच्या माझ्या मनात कुठलीही शंका नाही. एवढे प्रॉम्प्ट आहेत, तेवढे प्रॉम्प्ट आहेत. ते कागद रंगवायला प्रॉम्प्ट आहे. तुम्हाला पालखीमध्ये ते रथ वगैरे प्रचार दिसणार नाही, परंतु कागदावर मात्र तो झाल्याचं दिसेल. अवघड आहे असं. पण नाही, मला एक सिरियस त्यातला मुद्दा काय, आता शेवटाकडे चाललोय म्हणून. आता ग्रामविकास खात्याचं एक किमान यांना कळलं तरी की 7 कोटीचं हे सगळं असं GRचा इश्यू झालाय. असे किती येतो असे याच्यात? हे फक्त तुम्ही शासन आदेशाचं बोलताय. माझी जी कंप्लेंट होती आधीची ॲम्ब्युलन्समधली, 10,000 कोटी ॲम्ब्युलन्स घोटाळा नंतर कोर्टात गेलं आणि कोर्टात ही मान्यता मिळाली. कारण सगळे चोर एकत्र, त्याच्यामुळे काय ते कोर्टाकडून ते मंजूर करून घेणं अवघड नव्हतं. तर जो ठराव मंत्रिमंडळात मंजूर झालेला नाही त्या विषयाचा, तो मंजूर झाला आहे असं भासवून वर्क ऑर्डर काढण्यात आलेली आहे. आणि याची माझी लेखी कंप्लेंट मुख्यमंत्र्यांकडे आहे, लेखी कंप्लेंट. आता मंत्रिमंडळाचा न झालेला ठराव आहे असं भासवून जर वर्क ऑर्डर काढली जात असेल तर संबंध काय, मंत्रिमंडळामध्ये ठराव मांडणं किंवा त्याची सगळी प्रक्रिया बघणं ही मुख्य सचिवांची जबाबदारी असते. कंप्लेंट झाल्यानंतर अजूनही त्यांनी काय त्याच्यावर कार्यवाही केल्याचं माझ्या ऐकिवात नाही आहे. त्या खात्याच्या सचिवाची असतेच, परंतु मुख्य सचिवांची जास्त असते, कारण ते कॅबिनेटचे सचिव असतात. यातला एक जोडून मुद्दा म्हणजे तुम्ही आता आठवण केली म्हणून, मी आधी ज्या संस्थेत काम करायचो मंत्रालय प्रतिनिधी म्हणून मुंबईला,
तर साधारण तोपर्यंत हे सरकार म्हणजे आता नवीन सरकार फॉर्म होईपर्यंत एक लिबर्टी होती की मंत्रिमंडळात जे ठराव मांडले जाणार आहेत ना तर त्याच्या पत्रकारांना साधारण त्यांच्या सोर्सेसकडून बातम्या यायच्या की आज एक्झॅक्टली मंत्रिमंडळात डिस्कस काय होणार आहे. अर्थात ऑफिशियली ठराव हे कॉन्फिडेन्शियल असतात आणि ते मंत्रिमंडळ बैठकीच्या आधी रिव्हील नसते करायचे हा नियम सांगतो. पण तरीसुद्धा पत्रकारांच्या कोणी सोर्सेस असतात तर ते साधारण सांगायचे की आज हे ठराव आहेत मांडायला आणि आम्ही एक सूत्रांच्या हवाले म्हणून बातम्या पण चालवायचो. ज्यावेळी देवेंद्र फडणवीस सीएम झाले त्यावेळी हे इतकं स्ट्रिक्टली लागू करण्यात आलं की मंत्रिमंडळाच्या बैठकीत कोणते ठराव मांडले जाणार आहेत हे आधी बिलकुल येणार नाही समोर. आणि त्याहून महत्त्वाचं सांगतो मी मगाशी 15 तारखेचा उल्लेख केला त्याच्या आधी ज्या कॅबिनेट झाल्या ना त्यातल्या अशा बऱ्याचशा कॅबिनेट झाल्या की ज्याच्यामध्ये ऐनवेळी ठराव टेबल केले गेले जेणेकरून त्याच्या बातम्या बाहेर येऊ नयेत. कितीतरी कॉन्ट्रॅक्ट्स असे आहेत की नंतर ज्या प्रेस नोट काढल्या गेल्या की आज हे ठराव झाले त्याच्यामधून मुद्दामून ते वगळण्यात आलेलं होतं प्रेस नोट्समध्ये बरं का. आणि त्याहून पुढे त्याचे जे GR होते ते मुद्दामून वेबसाईटवरती अपलोड करण्यात आलेले नाहीत. हे घडलेलं आहे अगदी मला आठवतं. हे तुमच्या बोलण्यामध्ये थोडीशी दुरुस्त करतो. तुम्ही कॉन्फिडेन्शियल म्हटलात ते कॉन्फिडेन्शियल नाही त्याच्यातला खरा शब्द आहे तो सिक्रेट आहे. ओके सिक्रेट आहे नॉट कॉन्फिडन्स. कॉन्फिडेन्शियल म्हणजे गोपनीय आणि सिक्रेट म्हणजे गुप्त. पण त्याचं इन्स्पेक्शन मी घेतलेलं आहे त्यामुळे इथं शब्दांना काही फारसा अर्थ नाही आहे. हे शब्द सोयीने वापरले जातात परंतु एक कॅबिनेट नोट कॅबिनेट मिटिंग होईपर्यंत सिक्रेट असणं याच्यामध्ये कुणाचंही काही दुमत नाही. पण त्यानंतर त्याच्यातला कुठलाही भाग सिक्रेट असू नये असं अगदी सुप्रीम कोर्टानं सुद्धा म्हटलेलं आहे. त्याच्यामुळं आणि लोकांपासून लपवण्यासारखं काय आहे. तुम्हाला काही तांत्रिक गोष्टी म्हणून काही गोष्टींची गोपनीयता राखावी लागेल परंतु इथं आत्ता असं घडतं की दिल्यासारखं दाखवायचं पण द्यायचं तर काहीच नाही किंवा दाखवायचं तर काहीच नाही असा जो प्रकार झाला हा एकूणच लोकशाहीला आणि सध्या आपण काही गोष्टी हसण्यावारी नेल्या परंतु त्या भयानक आहेत. म्हणजे उद्या माझ्या बाबतीत किंवा कोणा बाबतीत काही ठराव केला किंवा शासन आदेश निघाला तर तो मला कळणार पण नाही कारण त्यांची गोपनीयता त्यांची सिक्रेसी बरं कुणीही बोगस केला तरी त्याची अंमलबजावणी मात्र होते. तेवढं ते आता दिसलं ते उघडपणे दिसते त्याच्यात काही नवीन काहीच नाही. आत्ता ज्या गोष्टी त्यांनी सांगितल्या आणि अर्थात ते डॉक्युमेंट आहेत माझ्याकडे सगळे म्हणून मी तुमच्यापर्यंत हा इंटरव्ह्यू घेऊन आलो. अत्यंत सिरियस आहे. म्हणजे आपण जरी हे म्हणत असतो ना सरकार सर्वसामान्यांचं आहे किंवा त्यांच्यासाठी काम करतं वगैरे मायबाप सरकार हे सगळं ते प्रत्येक सरकारच हे करत असतं. पण मूळ मुद्दा काय सगळ्यामध्ये ज्याचा उल्लेख मी या व्हिडिओच्या सुरुवातीला केला होता की अशा पद्धतीने निविदा किंवा मंत्रिमंडळाच्या मंजुरीशिवायच एखादा ठराव पास होतो आणि त्यानंतर आज हाईट सगळ्याची काय झाली तर एक शासन निर्णय जो शासन निर्णय बनावट आहे हे सरकारच नंतर सांगतंय तर तो सहीनिशी निघाला पण आणि तो निघाल्यानंतर त्याचं एक्झिक्युशन पण जवळपास झालं असेल या सगळ्यामध्ये आणि त्यानंतर सरकारच म्हणते की तो मुळात शासन निर्णयच बनावट आहे सगळ्यामध्ये. मुद्दाम सांगायचं ते विसरलो मी मगाशी सांगायला याच्यामध्ये सरकारने जे चौकशीकरण करू नका म्हटलंय ना हे त्या सचिवांकडून मला अपेक्षित नाही आहे. त्यांनी काय म्हटलं चौकशी करा कारवाई करू नका हे तुमच्याकडून अपेक्षित नाही. तुमचा ठराव कोणीतरी बेकायदा केलाय त्या क्षणाला FIR झाला पाहिजे. त्या अधिकारी ज्यांनी आतापर्यंत दुर्लक्ष केलंय त्यांच्यावर कारवाई का नाही आहे. तुम्ही कारवाई करू नका असं सांग हाच मूर्खपणा आहे. तुमचा आदेश कोणीतरी बनावट काढला आणि तुम्ही कारवाई करू नका सांगता तातडीने FIR झाला पाहिजे. शासनाची फसवणूक आहे सगळ्या महाराष्ट्राची फसवणूक आहे. वाट कशाची बघताय. 2 प्रश्न पत्रकार म्हणून अधिकाऱ्यांना विचारलं तर सरकारी कामात अडथळा आणला म्हणून तक्रार दाखल करतात अशी परिस्थिती आता. एनिवे तुम्ही मुंबई तक पाहत राहा आणि तुम्हाला काय वाटतं 100% कळवा. मी पुढच्या 2 दिवसात याबद्दल आणखी रिसर्च करून तुमच्यावर तर महत्त्वाची स्टोरी घेऊन येणार आहे. मुंबई तक पहा. कॅमेरा पर्सन गोपाळ सोबत मी ओंकार पुण्यावरून.